नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कच्च्या केळीची भाजी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे 2 कच्ची केळी घेतलेली आहेत, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओलं खोबरं, इथे जिरं, कढीपत्ता, हळद, मोहरी, ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं याचे वाटण करून घ्यायचे। कच्ची केळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये 3 शिट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। मीठ घेतलेलं आहे। वाटण तयार करून घेऊया। मध्यम वाटण करायचं आहे, एकदम बारीक पण करायचं नाहीये। तुम्ही बघू शकता, पाणी न घालता मध्यम असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या करून केळी उकडून घेतलेले आहेत। ते सोलून आता त्याचे काप करून घेऊयात। कढईत 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात मोहरी तळून घ्यायची। बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची। यातच हळद टाकून घेतली आहे। खोबऱ्याचं जे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं। ते चांगलं परतून घ्यायचं आहे। यातच चवीनुसार मीठ टाकून घेतलं। ओल्या खोबऱ्यातली वाटणाची ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान चव लागते। यातच उकडलेले केळ्याचे काप टाकून घेऊया। केळी उकडून घेतल्यामुळे जास्त टाइमही लागत नाही। 1-2 ते 3 मिनिटात भाजी शिजून होते। 1-2 मिनिटं वाफ देऊन घेऊया झाकण ठेवून। झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। भाजी तयार आहे। एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। एकदम साध्या सोप्या पद्धतीत टिफिन साठी लागणारी किंवा लंच साठी तुम्ही घरी ट्राय करू शकता। ही भाजी तयार आहे कच्च्या केळ्याची। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन छानशा रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।